दोन खोकी 5 हात गाड्या तोडण्याची कारवाई। माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी अतिक्रमण विभागाकडील अधिकारी यांना अतिक्रमण कारवाई करताना बेकायदेशीर खोकी अगर अन्य बाबीबाबत कोणाची गय करण्याची नाही, विनापरवाना टपरी अन्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याचं आहे, अशा सूचना दिल्या। आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्या अतिक्रमण पथकांनी काढून टाकल्यात। तसेच शांतीनगर शाळा नंबर 27च्या समोर असणारे विनापरवाना 2 खोकी तोडण्याची कारवाई करण्यात आली। मनपा वतीने वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाही। ही बाब गंभीर स्वरूपाची आहे। यापुढे अतिक्रमण विभाग बेकायदेशीर खोकी काढण्यासाठी मोहीम तीव्र करणार आहे। जनसंपर्क अधिकारी